मित्रांनो नमस्ते. आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र या कार्यक्रमाच्या पार्टिसिपेंटसाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे माणूस नावाचा प्राणी. हो मित्रांनो, मी माणसाला एक प्राणी म्हणतोय आणि माणूस हा एक प्राणीच आहे बघा. आणि कसं काम चालतं या माणसाचं समजून घ्या. मी तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, कल्पना करा एक संध्याकाळची वेळ आहे, एक मोकळं शेत आहे आणि सूर्य मावळत आलाय, म्हणजे नुकताच अंधार पडलाय आणि त्या शेतामधनं एका पाऊल वाटेवरनं तुम्ही चाललेले आहात. तुमच्या मागे कोण नाही, तुमच्या पुढे कोण नाही, रस्ता पूर्ण मोकळा आहे आणि तुम्ही पाऊल वाटेने चाललेले आहात आणि अचानक तुम्हाला डाव्या साईडला हालचाल जाणवते आणि तुमची नजर टाकतात तुम्ही तर तुम्हाला एक मस्त मोठा साप तुमच्याकडे फणाव करून काढलेला दिसतो. आता माझा इथं या सिच्युएशन मध्ये दोन प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे की या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय कराल, आणि माझा दुसरा प्रश्न आहे की या सिच्युएशन मध्ये तुमच्या बाबतीत काय घडेल. दोन वेगळे प्रश्न आहेत, व्यवस्थित समजून घ्या. डाव्या साईडला नजर मारताय आणि बघितलंय तो एक मोठा साप फणा काढून तुमच्याकडे बघतोय, अगदी 4 फुटाच्या अंतरावर. माझा पहिला प्रश्न, तुम्ही काय कराल? विचार करा, काय कराल? अनेक उत्तर येतात, प्रत्येकाचे उत्तर वेगळे असतात. कोणी सांगेल आम्ही पळून जाऊ, कोणी सांगेल आम्ही ओरडू, लोकांना गोळा करू, कोणी सांगेल नाही आम्ही काय करू, दबक्या पावलांनी बाजूने निघून जाऊ, कोणी सांगेल आम्ही त्याला जाऊ देऊ नंतर आम्ही जाऊ, कोणी सांगेल आम्ही मार्ग वळू, कोणी सांगेल आम्ही त्याला पकडू, कोणी सांगेल आम्ही त्याला मारू, कोणी सांगेल आम्ही सर्पमित्राला फोन करू. मित्रांनो, विचार करण्याचा विषय आहे. घटना एकच आहे पण प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी का आहे? कधी विचार केलाय? कारण हा विचार करण्याचा विषय. कारण आपण या कोर्सचा पहिला जो व्हिडिओ आहे की तूच आहे तुझ्या भविष्याचा शिल्पकार, या व्हिडिओमध्ये कम्प्युटरच्या भाषेमध्ये हे सगळं समजून घेतलंय. म्हणून मी सांगतोय, विचार करा की घटना एकच आहे पण प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी का आहे. याचं कारण असं आहे की सुरुवातीला कोणीतरी सांगेल आम्ही पळून जाऊ. का पळून जाऊ? कारण तो व्यक्ती घाबरलाय. का घाबरलाय? कारण त्याच्या माइंडमध्ये स्टोर आहे की साप विषारी असतो, चावल्यावर माणूस मरू शकतो. मग आता त्याला साप चावल्याचा अनुभव आहे? नाही. साप चावल्यानंतर त्याला मेल्याचा अनुभव आहे? निश्चितच नाही. असता तर तो नसता. मग साप विषारी असतो, चावल्यावर माणूस मरतो, हे नॉलेज कुठून आलंय? भूतकाळ. भूतकाळात कुठेतरी वाचलंय, कुठेतरी अभ्यासलंय, कुठेतरी बघितलंय, कोणाच्या बाबतीत अशी घटना घडली आहे. म्हणजे घटनेच्या माध्यमातनं, ज्ञानाच्या माध्यमातनं, बघण्याच्या माध्यमातनं या सगळ्या गोष्टी भूतकाळातल्या त्यांच्या माइंडमध्ये स्टोर आहे. आणि त्या गोष्टीमुळे तो सांगतो की मी पळून जाईल. का? कारण त्याच्या मनामध्ये भीती आहे की साप विषारी असतो, चावल्यावर माणूस मरतो. ही फाईल त्याची ओपन झाली आहे आणि लगेच विचार सुरू झाले, हा मला चावला असतं तर काय, वाचलो. आणि ह्या विचारांमुळे काय झालं, फिअर फिलिंग तयार झालं, भीती तयार झाली. आणि भीतीमुळं त्याला एकच रिॲक्शन वाटतं की तिथून धूम टोकायची, तिथून पळून जायचं. काही सेकंदाच्या आत या सगळ्या गोष्टी घडल्या मित्रांनो. काही जण म्हणतील नाही मी दबक्या पावलाने निघून जाईल. का? कारण साप विषारी असतो, चावल्यावर माणूस मरतो, ही इन्फॉर्मेशन याच्या ब्रेनमध्ये स्टोर नाही का? आहे. पण त्याच्याबरोबर एक नवीन इन्फॉर्मेशन स्टोर आहे की त्याला व्हायब्रेशन समजतात. आणि आपले व्हायब्रेशन जर त्याच्यापर्यंत नाही जाणवले, आपल्यापासून काही धोका आहे असं जर त्याला नाही वाटलं तर तो आपल्याला त्रास देत नाही, तो आपल्यावर हल्ला करत नाही. म्हणून तो दबक्या पावलं निघून जाईल, कारण ही इन्फॉर्मेशन याच्या ब्रेनमध्ये ॲडिशनल स्टोर आहे, म्हणून असा वागतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात आली का? साप विषारी असतो, चावल्यावर माणूस मरतो, ही कॉमन इन्फॉर्मेशन सगळ्यांकडे स्टोर आहे. पण सगळेच साप विषारी नसतात, हे सुद्धा सगळ्यांना माहित आहे. मग हा साप विषारी आहे की विषारी नाही हे मी ओळखू शकलो नाही, म्हणून साप विषारी आहे असं आपण कन्सिडर करतो आणि प्रत्येक माणूस तिथून पळ काढण्याचा विचार करतो. पण एखादा माणूस असेल ज्यांनी बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं हा बिनविषारी साप आहे, तर त्याच्यावर एवढी रिॲक्शन होणार नाही, तो एवढं स्ट्रॉंगली रिॲक्ट होणार नाही, तो एवढं स्पीडली ऍक्शन देखील घेणार नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच आहे की त्या गोष्टीबद्दल, त्या घटनेबद्दल आपल्या माइंडमध्ये काय इन्फॉर्मेशन स्टोर आहे त्यावर आपण रिॲक्ट करत असतो. माणूस नावाचा प्राणी त्या गोष्टीबद्दल, त्या घटनेबद्दल काय इन्फॉर्मेशन स्टोर आहे, काय अनुभव आहे, काय बघितलेलं आहे त्यावर आपण रिॲक्ट करत असतो.
आता दुसरा माणूस म्हणतो की नाही, मी त्याला जाऊ देईल, मी नंतर जाईल, कारण त्याच्या माइंडमध्ये आहे की मी उभा राहतो, तो निघून जाईल, तो काही करणार नाही, तो आपल्या समोर निघून जाईल, तो निघून गेला तर आपण जाऊ. कारण त्याच्या माइंडमध्ये ही फाईल स्टोर आहे की आपण जर काहीच केलं नाही तर तो आपल्याला काही करत नाही. एखादा माणूस काय म्हणेल, एखादा माणूस म्हणेल नाही आपण याला मारू, आपण त्याला मारू, मग साप विषारी असतो, चावल्यावर माणूस मरतो, ही फाईल त्याच्या ब्रेन मध्ये स्टोर आहे. पण ऍडिशनल माहिती त्याच्या ब्रेन मध्ये स्टोर आहे. कोणती? की साप विषारी जरी असला तरी पण मी सापाशी डील करू शकतो. मग आता सापाची शरीराची साईज किती आणि माणसाच्या शरीराची साईज किती? सापाची शरीराची साईज खूप कमी आहे, सापाची ताकद पण कमी आहे, पण सापाची चपळता जास्त आहे आणि सापाचं विष खूप घातक आहे. पण काही लोक म्हणतात पळून जाऊ आणि काही लोक म्हणतात मी त्या सापाला मारेल. असं का? कारण याच्या ब्रेनमध्ये एक फाईल स्टोर आहे की साप विषारी असतो, चावल्यावर माणूस मरतो, पण मी याच्याशी डील करू शकतो, मी याला मारू शकतो, मी याला मारू शकतो. हा आत्मविश्वास याच्यात कुठून आलाय? आयदर त्यांनी या अगोदर कधी सापाला मारलंय किंवा कोणाला तरी सापांना मारताना बघितलंय किंवा त्यामुळे त्याला वाटतंय की मी मारू शकतो, म्हणून तो साप मारण्याची रिॲक्शन करेल. काही जण म्हणतील मी सर्पमित्राला फोन करेल, साप दिसला सर्पमित्राला फोन करायचा, तो येईल, साप पकडेल, जंगलात सोडून देईल. तर ही प्रत्येकाची रिॲक्शन त्यानुसार वेगळी आहे मित्रांनो. त्यामुळे घटना एकच आहे, पण त्या घटनेला कोण माणूस कसा ट्रीट करतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि प्रत्येक माणूस ट्रीट का करतो की त्या घटनेबद्दल, त्या गोष्टीबद्दल आतमध्ये काय परसेप्शन आहे, काय इन्फॉर्मेशन स्टोर आहे, काय अनुभव आहे, यावर तो रिॲक्ट करतो. म्हणजे माणूस नावाचा प्राणी प्रत्येकाची रिॲक्शन बदलते त्याच्या अनुभवावर, त्याच्या परसेप्शनवर, त्या घटनेबद्दल, त्या गोष्टीबद्दल काय ज्ञान त्याच्याकडे आहे त्यावर. मग हे ज्ञान जर बदललं गेलं तर माणसाची रिॲक्शन बदलेल. सिंपल आहे. हे ज्ञान जर बदललं गेलं तर माणसाची रिॲक्शन बदलेल. आणि इथं तर खरी जादू आहे मित्रांनो, हेच आपल्याला समजलं पाहिजे. आता हे ज्ञान बदललं तर काय जादू होऊ शकते हे देखील आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. ऑफलाईन सेशन मध्ये 2 दिवसाचं जे ऑफलाईन सेशन आपण घेतोय तर त्या सेशन मध्ये हे आपण बघणार आहोत. मग आता इथं एक गोष्ट समजून घ्या की एक परत उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. कल्पना करा एखाद्या माणसाचा जन्म झाला आणि जन्म झाल्या त्याला जंगलात सोडलं. कल्पना करा. आणि ते बाळ जगलं, ते रांगायला लागलं, भूक लागल्यावर पालापाचोळा खायला लागलं, फळ खायला लागलं आणि ते लहानचं मोठं झालं आणि त्याचा मोगली झाला. ज्यांनी कधी आरसा बघितला नाही, कारण जंगलामध्ये आरसा नाहीये, त्याचा मोगली झालाय. ज्यांनी आरशात बघितलंच नाही मी कसा प्राणी आहे, ज्यांनी कधी माणसाला बघितलं नाही आणि आयुष्यात पहिल्यांदा त्या मोगलीला आयुष्यात पहिल्यांदा समोर साप दिसला, त्याची रिॲक्शन काय असेल? काहीच नसेल, तो बघत राहील. का? कारण सापाबद्दल काहीच इन्फॉर्मेशन, काहीच अनुभव, काहीच ज्ञान त्याच्याकडे स्टोर नाहीये. त्यामुळे तो कुतूहलाने बघेल की हे नेमकं काय आहे. मग मोगलीची फाईल कोरी आहे, त्यामुळे मोगलीची रिॲक्शन वेगळी आहे. आणि आपल्यामध्ये जशी इन्फॉर्मेशन आहे, जशी फाईलमध्ये माहिती आहे, तशी आपली रिॲक्शन आहे. म्हणजे आपण असं का वागतो? एखाद्याला विचारलं, मी कॉलेजमध्ये बऱ्याच वेळा प्रोग्राम घेतो, काय मार्केटिंग करणार का? नाही सर मार्केटिंग नको. काही लोक म्हणतात हो सर मला मार्केटिंग करायला आवडेल. का रे बाबा? सर मार्केटिंगमध्ये पॅकेज चांगलं असतं. दुसऱ्याला विचारलं मार्केटिंग का नको? सर ते नाईट ट्रॅव्हलिंग असतं, टार्गेट असतं आणि ते खूप बोलावं लागतं, खूप फॉलोअप घ्यावं लागतं, खूप पेशन्स ठेवावं लागतं, माझ्याकडे नाही. म्हणजे फील्ड एकच आहे मार्केटिंग, पण रिॲक्शन वेगळी. कारण मार्केटिंग बद्दल काय अनुभव आहे, काय नॉलेज आहे, काय इन्फॉर्मेशन आहे, यावर सगळं रिॲक्शन अवलंबून असेल. मग त्यामध्ये कोणतंही क्षेत्र असेल, मग त्या क्षेत्राबद्दल इन्फॉर्मेशन काय स्टोर आहे, कोणतीही सिटी असेल. काही लोक म्हणतात नाही मला पुण्यात जॉब करायला आवडेल, मला मुंबईत नको. का? अरे भयानक ट्रॅफिक, भयानक प्रदूषण, माझं डोकं जड पडतं राव, असह्य होतं मला मुंबई नको, मला पुन्हा चालेल. काही लोक म्हणतील नाही नाशिक चांगलं. ग्रामीण आणि अर्बनचं कॉम्बिनेशन आहे. कारण त्या सिटीबद्दल त्याच्या माइंडमध्ये काय स्टोर आहे त्यावर तो रिॲक्ट करत असतो. त्यामुळे कोणतंही शहर असेल, कोणतंही लोकेशन असेल, कोणताही व्यक्ती असेल, कारण व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा हे होतं. महिलांना गमतीने सांगत असतो सासूबाईबद्दल काय इन्फॉर्मेशन स्टोर आहे त्यावर ती सुनबाई वागत असते, सुनबाईबद्दल काय इन्फॉर्मेशन स्टोर आहे त्यावर सासूबाई वागत असते. आपल्या बॉसबद्दल आपलं परसेप्शन काय, काय अनुभव आहे त्यानुसार तो रिॲक्ट होत असतो. आपल्या सहकार्याबद्दल काय अनुभव आहे त्यानुसार तो रिॲक्ट होत असतो. हे घरात चालतं, हे ऑफिसमध्ये चालतं, हे व्यवसायात चालतं, हे समाजात चालतं, हे राजकारणामध्ये चालतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण असं का वागतो, कोणत्याही माणसाशी आपण असं का वागतो? कारण त्या गोष्टीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्या घटनेबद्दल, त्या स्थळाबद्दल, त्या वस्तूबद्दल जो अनुभव आपल्याकडे स्टोर आहे, जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे स्टोर आहे, भूतकाळातली जी घटना आपल्याकडे स्टोर आहे त्यानुसार आपण रिॲक्ट होतो. म्हणजे पहिला विषय आपल्या सगळ्यांना, मला हा विषय क्लिअर करायचा आहे की कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत आपल्याकडे जो अनुभव आहे भूतकाळातला, जे ज्ञान आहे, जे आपलं परसेप्शन आहे त्यानुसार आपण रिॲक्ट होतो. म्हणजे आपण असं का वागतो,
आपण असा का विचार करतो, आपण असं का बोलतो, आपल्याला असं का वाटतं, हे सगळं आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे आतापर्यंत एक गोष्ट लक्षात आली असेल, आपण असा का वागतो. मग हेच दुसऱ्यांच्या बाबतीत पण लागू होतं. मग तुमच्याबरोबर लोक जे वागताय, तुम्हाला वाटतं अरे हा असं का वागतो रे, नाही पण याने असं वागायला नको होतं, हा असं का करतो, याने असं करायला नको होतं, अरे आश्चर्य वाटतं राव, अरे माणूस असं करू शकतो. अरे का करू शकतो? जसं तुमच्या बाबतीत तुम्ही असं का वागताय तुम्हाला समजलंय, त्याचा सुद्धा भूतकाळ आहे, त्याचं सुद्धा काही ज्ञान आहे, त्याचा सुद्धा काही अनुभव आहे, भूतकाळात त्याच्या बाबतीत सुद्धा काही घटना घडल्या, म्हणून तो असा वागतो. म्हणजे समोरचा माणूस असा का वागतो याला भूतकाळ आहे, आपण असं का वागतो याला भूतकाळ आहे. मग तो वागणं असेल, ते विचार करणं असेल, ते बोलणं असेल, ते रिॲक्ट होणं असेल, त्यावर निर्णय घेणं असेल, काही असेल. मग त्याच्या मागे आपल्या मागे जसा भूतकाळ आहे तसा समोरच्या माणसाच्या मागे पण भूतकाळ आहे. त्यामुळे समोरचा माणूस असा वागतो तो त्याचा भूतकाळ आहे, भूतकाळातली घटना आहे, अनुभव आहे, ज्ञान आहे, म्हणून तो असा वागतो. म्हणून माझी विनंती आहे, आपण कसं वागतो हे आपल्याला समजलंय, समोरचा असा का वागतो याचा होश देखील आपला वाढायला लागलाय. त्यामुळे समोरचा वागतो त्याच्या परसेप्शनमुळे वागतो, त्याच्या या भूतकाळामुळे वागतो, हे आपल्याला जर समजलं तर समोरचा असा वागतोय त्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. तो तुमच्याशी असा का वागला, तो तुम्हाला रिस्पॉन्स का देत नाहीये, तो तुम्हाला का टाळतोय, याच्या मागे पण भूतकाळ आहे. आणि त्या भूतकाळामुळे तो तसा वागतोय आणि ह्या भूतकाळामुळे आपण असं वागतोय. मग आपण पुन्हा सापाचे उदाहरण देऊ. कल्पना करा, मी तुम्हाला ज्ञान दिलं, साप काय असतो, विषारी कोणता असतो, बिनविषारी कोणता असतो, साप कसा ओळखायचा. तुम्हाला सापाचं ज्ञान दिल्यानंतर मी तुम्हाला कौशल्य दिलं की सापाला कसं हाताळायचं. ऍक्च्युअल साप आणले, तुमच्या हातात दिले, तुम्हाला हाताळायला लावलं, हे उदाहरण आहे, उदाहरण म्हणून घ्या. आणि तुमच्या मनातली सापाची भीती कमी झाली, साप हाताळण्याचं कौशल्य तुम्हाला दिलं, सापाबद्दल नॉलेज तुम्हाला दिलं. आणि आता तुम्ही संध्याकाळी चाललेले आहात आणि अचानक डाव्या बाजूला हालचाल जाणवली, साप दिसला, तुमची रिॲक्शन काय? तुम्हाला आता ट्रेनिंग दिलंय, सापाला कसं हाताळायचं याचं कौशल्य दिलंय, सापाबद्दल ज्ञान दिलंय. आता ह्या केसमध्ये काय होईल मित्रांनो, विचार करा. तुमची रिॲक्शन बदलेल. तुम्ही म्हणशाल वाव, आज तो बहुत अच्छी अपॉर्च्युनिटी आहे, 6 फुटाचा मस्त साप पकडण्याची संधी आहे. तुम्हाला ते थ्रिल वाटेल, तुम्हाला ते एन्जॉयमेंट वाटेल. मग ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून काहीतरी ज्ञानामध्ये भर पडलाय, किंवा जुनं ज्ञान काढलंय, किंवा जुना अनुभव पुसला गेलाय, नवीन अनुभव दिलाय, किंवा त्या गोष्टीबद्दल, त्या घटनेबद्दल, त्या व्यक्तीबद्दल तुमचं भीती काढली आहे, किंवा तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचं परसेप्शन काढलंय, तुमचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा चष्मा बदललाय. आता तुमची रिॲक्शन बदलेल. मग हे जर ट्रेनिंगच्या माध्यमातून आर्टिफिशियल होऊ शकतं, मग जर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हा भूतकाळामधल्या ज्या काही गोष्टी आहे, ज्याच्यामुळे आपण बनलेलो आहोत, ज्यामुळे आपण तसा विचार करतोय, हे जर आपण ठरवून बदललं तर आपलं भविष्य सुद्धा बदलू शकतं. आणि हाच प्रयत्न आनंदी जीवनाचा ध्यानमंत्र या कोर्समध्ये आपण करत आहोत. त्यामुळं आपल्याला हे जे मी बोलतोय व्हिडिओमधलं, हे त्या 2 दिवसाच्या ऑफलाईन सेशनमध्ये सगळं अनुभव घ्यायचा आहे, हे सगळं प्रॅक्टिकली आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे तुम्ही असे का वागता, तुम्ही असे का बोलता, तुम्ही असे का करता, हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं समजून घेऊन आपण भविष्यामध्ये काय बदल करायचे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि त्यावर आपण काम केलं पाहिजे. आता या घटनेचा हा पहिला पार्ट झाला. आता आपण घटनेचा दुसरा पार्ट बघू. आता ह्या दुसऱ्या पार्टमध्ये दुसरा प्रश्न घेऊ. पहिल्या पार्टमध्ये आपला पहिला प्रश्न होता तुम्ही काय कराल, आणि प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी होती, आपण समजून घेतलं. आता या घटनेच्या दुसऱ्या पार्टमध्ये माझा प्रश्न आहे तुमच्या बाबतीत काय होईल. विचार करा मित्रांनो, विचार करा. माझा प्रश्न आहे, ही घटना तुमच्या बाबतीत घडली आहे, प्रश्न असा आहे तुमच्या बाबतीत काय होईल. विचार करा. काही लोक सांगतील पाय लटलट कापायला लागतील, काही जण सांगतील घाम फुटेल, काही जण सांगतील ओरडेल पण आवाज निघणार नाही, काही जण सांगतील घशाला कोरड पडेल, काही जण सांगतील छातीचे ठोके वाढतील, काही जण सांगतील बीपी वाढेल. हे शरीरामध्ये बदल होतील. म्हणजे एका वाक्यात काय, तुमच्या बाबतीत काय होईल तर शरीरामध्ये बदल होतील. प्रश्न आहे शरीरामध्ये जर बदल होतील तर शरीरामध्ये बदल का होतील? फिलिंगमुळे, भावना. कोणतं फिलिंग आहे तर या केसमध्ये सापाच्या उदाहरणामध्ये फिअर फिलिंग आहे, भीती हे फिलिंग आहे. आणि त्या फिअर फिलिंगमुळे, त्या भीती फिलिंगमुळे शरीरामध्ये बदल होतील. मग ही भीती फिलिंग का तयार झालंय? हे फिलिंग तयार झालंय विचारांमुळे. कोणते विचार होते? साप विषारी असतो, चावल्यावर माणूस मरतो, वाचलो, मला चावलं असतं तर काय झालं असतं, या विचारांमुळे भीती फिलिंग आलाय. आणि हे विचार आले कुठून आहे? हे विचार आपल्या ब्रेन मध्ये असणाऱ्या फाईलमुळे, इन्फॉर्मेशनमुळे, अनुभवामुळे, भूतकाळातल्या घटनांमुळे हे विचार आले आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपल्या भूतकाळातला जो काही अनुभव आहे, जे काही घटना आहेत, जे काही ज्ञान आहे, त्या फाईल
त्या फाईल पहिल्यांदा जाग्या झाल्या, त्या फाईलमुळे विचार आले, विचारांमुळे फिलिंग आलं आणि फिलिंगमुळे शरीरात बदल झाले. या सगळा क्रम एकामागे एक घडला. सगळ्यात पुढे आहे शरीरामधले बदल, त्या मागचे आहे फिलिंग. फिलिंग का झाले? फिलिंग झाले कारण कशामुळं? विचारांमुळं. आणि विचार का? ब्रेन मध्ये स्टोअर असणाऱ्या त्या फाईलमुळे. आता विचार करा, आपण जर फाईलच बदलल्या तर, त्या फाईल जर काढून टाकल्या तर, मोगलीच्या माइंड मध्ये काहीच फाईल नव्हत्या. मग मोगली जेव्हा सापाला बघेल तेव्हा मोगलीचे छातीचे ठोके वाढतील? नाही. त्याचं बीपी वाढेल? नाही. त्याचं फिलिंग वेगळं असेल. तो कुतूहलाने बघेल नेमकं काय आहे, कसा प्राणी आहे, अरे वेगळाच प्राणी आहे. मग त्या मोगलीच्या ब्रेन मध्ये जर फाईल नाहीये तर त्याचे छातीचे ठोके वाढणार नाही. आपल्या छातीचे ठोके वाढण्याचं कारण फाईल आहे. आपल्या घशाला कोरड पडण्याचं कारण फाईल आहे. आपले पाय लटलट कापण्याचे कारण फाईल आहे. आणि हे फाईल जर नसतील तर मोगलीचे रिॲक्शन वेगळं असेल. मग ह्या जर फाईल बदलल्या किंवा फाईल काढल्या तर रिॲक्शन वेगळं येईल. कारण फाईलमुळे विचार होतात आणि त्या विचारांमुळे फिलिंग होतं आणि विचारांमुळे शरीरात बदल होतं. मग आता समजा उदाहरण सांगतो. समजा एखादा माणूस स्टेजवर बोलायला गेला, प्रभावी बोलाल तर जिंकाल या कोर्सच्या माध्यमातून मी खूप काम केलंय. त्याचं स्टेजवर बोलताना त्याच्या शरीरामध्ये बदल होता. आवाज निघत नाही, पुढचं काही आठवत नाही, घशाला कोरड पडते. का होतं? कारण फिलिंग. काय फिलिंग? फिअर. माझं चुकलं तर काय, हे फिलिंग का? विचार. अरे मला स्टेजवर बोलता येत नाही, माझं चुकलं तर काय, मला आठवत नाही, आता मी काय करू, माझं कसं होईल. विचार कशामुळं? कारण कुठतरी फाईल आहे की मला स्टेजवर बोलता येत नाही, मला स्टेजवर बोलता येत नाही, मी स्टेजवर बोलू शकत नाही. मग आता आपल्याला शरीरामध्ये काय बदल हवा आहे? तर शरीरामध्ये कॉन्फिडंट फिलिंग पाहिजे. कॉन्फिडेंटली शरीरामध्ये फिलिंग पाहिजे. तो कॉन्फिडेंटली तो बोलू शकला पाहिजे. आणि कॉन्फिडेंटली बोलण्यासाठी आपल्याला कॉन्फिडंट फिलिंग पाहिजे. आणि कॉन्फिडंट फिलिंगसाठी कोणते विचार लागतील आणि कोणत्या विचारासाठी कोणत्या फाईल लागतील, यावर जर आपण रिव्हर्स काम केलं ना, आयुष्य बदलू शकतं मित्रांनो, आपलं आयुष्य. आणि या 2 दिवसाच्या ऑफलाईन कोर्समध्ये हे सगळं आपण प्रॅक्टिकली अनुभव घेणार आहोत. हे कसं घडतं आपल्या मनाच्या बाबतीत. सायकोलॉजीचा फार महत्त्वपूर्ण कन्सेप्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो. त्यामुळं हे सगळं जर आपण समजून घेतलं ना, फाईल, विचार, फिलिंग, ऍक्शन, उलट ऍक्शन, फिलिंग, विचार, फाईल, आणि यावर जर काम केलं ना मित्रांनो, खरंच सांगतो आयुष्य बदलेल. त्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. त्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओ आहे. माझी विनंती आहे, पुन्हा एकदा बघा पार्ट 1, पुन्हा एकदा बघा पार्ट 2, आणि दोन्ही व्हिडिओ परत परत बघितल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील आणि आपण त्यावर प्रत्यक्ष काम करू मित्रांनो. सायकोलॉजीचा फार महत्वाचा कन्सेप्ट तुम्हाला अतिशय सोप्या उदाहरणात समजून सांगितलंय. मला कल्पना आहे व्हिडिओ परत बघावा लागेल, पण विनंती आहे पहिला पार्ट बघा, नंतर पार्ट 2 बघा आणि दोन्ही पार्ट रिपीट बघा. आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ, वेगळा विषय घेऊन येऊ. खूप छान तुम्ही प्रतिसाद देताय मित्रांनो. विनंती आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.